उमेदवारांनी जी बैठक बोलावलेली आहे ती आज होणार आहे दुपारी 3 वाजता आणि सरकारनं ओबीसी नेत्यांची पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावलेली आहे। पुढे जाऊया। हैदराबाद सातारा नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा रंगली आहे। कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी यांच्यात साधर्म्य दाखवलं गेलेलं आहे। तर मराठा हा जातीवाचक शब्द नसून महाराष्ट्रातील रहिवाशांना मराठी म्हटलं जात असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या गॅझेटचा मराठा आरक्षण देताना फायदाच होईल असं काही मराठी नेत्यांचं म्हणणं आहे। याबाबत कोल्हापूरचा मराठा समाज आज आपली भूमिका मांडणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, आज कोल्हापूरचा मराठा समाज आपली भूमिका मांडेल, मात्र त्याचबरोबर साधारणपणे एक जनमत काय दिसतंय कोल्हापुरातल्या गॅझेटियर संदर्भातलं? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा हे त्यांनी उल्लेख केला। सातारा गॅजेट बाबत आहे ते 1 महिन्याचा त्यांनी अवधी दिला। मात्र तसाच पद्धतीचं साधर्म्य असलेला इतिहास आहे तो कोल्हापूर गॅजेटचा आहे आणि कोल्हापूर गॅजेटमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये साधर्म्य दाखवलेलं आहे। यासोबतच मराठा हा शब्द जातीवाचक नसून तो महाराष्ट्रातल्या रहिवाशांसाठी वापरल्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे। त्यामुळे जर कुणबीमधून आहे ते मराठ्यांना आरक्षण द्यायचं झालं तर त्यासाठी कोल्हापूर गॅजेट हे महत्त्वाचा दस्तावेज आहे तो ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने कोल्हापूरचा मराठा समाज आज आपली भूमिका आहे ते मांडणार आहे। या गॅजेटचं सुद्धा आहे तो आरक्षण देताना सरकारने विचार करावा अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्या अनुषंगाने मराठा समाज आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली आपली भूमिका मांडणार आहे आणि या भूमिकेमध्ये नेमकं ते काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर गॅजेट जे आहेत ते सातारा असू दे किंवा कोल्हापूर संस्थांचे असू दे ते आता महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून आहे ते मराठा आरक्षणासाठी समोर येताना पाहायला मिळतात आणि या दस्तावेजाचा सरकार कितपत आपल्या या नवीन जी आर बाबत वापर करतं आणि मराठा समाजाला न्याय देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सुवर्ण, नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहेत। रुग्णालयातून बाहेर पडल्यावर ते अंतरवाली सराटीत जातील आणि त्यानंतर नारायणगडावर जाणार आहेत ते दर्शन घेण्याकरता। मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती म्हणून त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज त्यांना डिस्चार्ज मिळतोय।